नमस्कार, मी राजन भोसे. कमलाकरन नाडकर्णींच्या बद्दल दोन शब्द बोलावे असे मला असं पण ते खरं दोन शब्दामध्ये होणार नाही. या नाट्यक्षेत्रामध्ये आम्ही ज्या वेळेपासून आलो तेव्हापासून कमलाकरन नाडकर्णी हे आम्हाला एखाद्या मोठ्या दीपस्तंभासारखे सतत मार्गदर्शन करत होते. कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही चूक झाली कान म्हणून सांगायचे, अत्यंत परखड आणि फार फार प्रेमळही त्याचबरोबर. म्हणजे त्यावेळेला आमच्यामध्ये असं एक बोलणं असायचं की एखादं नाटक आलं आणि कसं आहे रे, काय आलं तरी पण नाडकर्णी कौलावर गेले. नाडकर्णी कौलावर गेले म्हणजे नाडकर्णींनी डोक्यावर घेतले असा त्याचा अर्थ असायचा. नाडकर्णींनी कौलावर जाऊन लिहिलंय म्हणजे त्या नाटकाला फारच स्तुती केली किंवा एखाद्याला ते आपटायचे म्हणजे ते भयंकर आपटायचे, त्याची ती पार अगदी धुळधाण करून टाकली. मला आठवतं की मी माझ्या नाटकाचा जेव्हा सेट केला होता, माझं पहिलं नाटक होतं, पहिलं व्यावसायिक नाटक ज्याचा मी सेट केला होता. त्या नाटकाचं नाव होतं आईचं घर उन्हाचं आणि त्याच्यावर कमलाकरन नाडकर्णींची समीक्षा होती. आणि मला कळलं नव्हतं तेव्हा त्यांनी जी समीक्षा लिहिली होती त्याचा अर्थ. तर त्यांनी संपूर्ण समीक्षा लिहून नेपथ्यावरती एक अख्खा परिच्छेद लिहिला होता मोठा, आणि त्या परिच्छेदाचं टायटल असं होतं, आहे मनोहर परी. आणि त्याच्याखाली इतकं सुंदर नेपथ्य आहे, त्याची रंगसंगती अशी आहे, त्याच्यामध्ये सोफे असे आहेत, त्याच्यामध्ये बाहुल्या अशा आहेत, त्या टीव्ही सेटचा हे असं आहे, आर्किटेक्टचं टेबल असं आहे, त्या बाईचं टेबल असं आहे, असं फार सुरेख वर्णन होतं. आणि असं त्यांनी नेपथ्याचं वर्णन करून सोडून दिलं होतं खाली. तर मला त्याचं कळलं नव्हतं हे असं काय लिहिलंय, काय पुढे काय म्हणायचंय. म्हणून मी दामू केंकरेंना दाखवून गेलो, पेपर दाखवायला गेलो. तर मला केंकरे असं म्हणाले की तुला हे माहिती नाही का काय लिहिलंय ते, आहे मनोहर परी, त्याची दुसरी ओळ तुला माहिती आहे का काय ते. नाही, मला नाही. ते म्हणाले, आहे मनोहर परी गमते उदास त्याची दुसरी ओळ. म्हणजे ते म्हणाले की याचा अर्थ असा आहे की नाटकाच्या चित्रापेक्षा या नेपथ्याची चौकट भारी झाली आहे. आणि हा अत्यंत मोठा धडा होता जो मला पहिल्याच नाटकामध्ये मिळाला. मी माझं भाग्याचं होतं. चित्रापेक्षा चौकट भारी असता कामा नये. कारण त्यांनी असं सांगितलं होतं की सतत आमचं लक्ष त्या नेपथ्याच्या काही गोष्टींकडे असं सतत लागलं आणि त्यामुळे नाटकामध्ये आमचं लक्ष कमी लागलं, जे खरं तर उलट पाहिजे. तर हा असा धडा मला